हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. आज मराठी कम्युनिटीला आपल्या यूट्यूबवर एक प्लॅटफॉर्म उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. आज बघू शकता आपण इथे निफ्टी 50 2024 पासून 25/2026 एक साइडवेज टू बुलिश मार्केट आहे. 2026 पर्यंत अजूनही साइडवेज टू बुलिश आहे. इथे सर्व ड्रॉइंग्स रिमूव्ह करून घेतो मी. आपली जी मराठी कम्युनिटी आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. खास मराठी कम्युनिटीला आपल्या एज्युकेट करण्यासाठी आणि स्टॉक सिलेक्शन कसं करायचं हे शिकवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. पूर्ण लर्निंग पर्पजचा व्हिडिओ असणार आहे. ग्लँड फार्मा ही कंपनी बघा. माझी जी ट्रेडिंगची स्टाईल आहे ती बॉटम बाईंगची आहे आणि मी कशा प्रकारे स्टॉक बाईंग करतो ते मी तुम्हाला आज दाखवतो. इथे बघू शकता 2021 पासून मार्केट एक डाऊन ट्रेंड मध्ये, याला आपण फॉलिंग ट्रेंड असं पण म्हणतो. इथे बघू शकता मार्केटने कंटिन्युअसली मार्केट फॉल करते म्हणजे प्रॉपर एक ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून मार्केट इथून खाली येते. ज्यावेळेस मार्केट ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून अशा पद्धतीने इथे बेस क्रिएट करतोय, दिसते ठीक आहे. तर याला आपण बेस बिल्डिंग म्हणतो. याला एक प्रॉपर इथे सपोर्ट मार्केटने क्रिएट केलाय. इथे बघू शकतो हा एक टॉप मार्केटने क्रिएट केलेला आहे. आधी तो मार्क करून घेतो. साधारण ज्यावेळेस मार्केट अशा फॉलिंग ट्रेंड मधून बाहेर येतं आणि इथे 6 महिने 1 वर्ष ज्यावेळेस ॲक्युमुलेट करतो म्हणजे मार्केट बेस क्रिएट करतो, त्यावेळेस आपण इथून स्टॉक खाली जाणार नाही याची आपल्याला गॅरंटी मिळते. इथे एक रेजिस्टन्स मार्क केलाय. ही जी रेंज आहे साधारण एक 45-50% रेंज आहे. याच्यामध्ये मार्केट सप्टेंबर 2023 पासून ते जून 2026 पर्यंत मार्केट या रेंजमध्ये ॲक्युमुलेट करते म्हणजे बेस क्रिएट करते. इथे जर बघितलं आपण मार्केटनी कंटिन्युअसली इथे कप अँड हँडल, त्याच्यानंतर रिव्हर्स शोल्डर, हेड अँड शोल्डर पॅटर्न, जे बुलिश पॅटर्न आहे इथे डब्ल्यू पॅटर्न, असे बुलिश पॅटर्न मार्केट क्रिएट करते. त्याच्यानंतर ही जी रेंज आहे इथे बघा, साधारण अशा पद्धतीने मार्केट वर्क करते. अशा पद्धतीने मार्केटचा ट्रेंड असू शकते. जर मोठ्या टाइम फ्रेमवर जर बघितलं आपण, इथे आपल्याला ग्राउंडिंग बॉटम मार्केट क्रिएट करताना दिसतो. हा जो राउंडिंग बॉटमचा जो पॅटर्न आहे हा साधारण एक 70 ते 80% वर्क करतो मार्केटमध्ये. आणि आपली जी स्ट्रॅटेजी आहे मार्केट बाईंगची ती या फेजमध्येच आहे. इथून ज्यावेळेस मार्केट बेस क्रिएट करतो त्यावेळेस या फेजमधून ज्यावेळेस मार्केट बाहेर येतो त्यावेळेस आपण इथून बाईंग करतो. साधारण इथून जर आपण बघितलं तर एक 70 ते 80% आपल्याला ग्रोथ दिसते स्टॉकमध्ये. टेक्निकली स्टॉक जो आहे तो पूर्णपणे स्ट्रॉंग आहे आता सध्या.
फंडामेंटल बघू आपण इथे. मार्केट कॅप 40,000. पी बघितला 38 आहे. ठीक आहे. पॅग रेशो 4 आहे. 200 DMAच्या वरतीच मुवमेंट देतोय, त्याच्यामुळे स्ट्रॉंग बुलिश आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट बघा 513 ऑल टाइम हाय. त्याच्यानंतर सेल्स जे आहे कंटिन्युअसली वाढतच आहे इथे. ऑल टाइम हायचे 1700 आता. नेट प्रॉफिट बघा ऑल टाइम हायचे. त्याच्यानंतर बोरोइंग 284. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विटी बघू आपण 16 आहे तिचे. रिझर्व जे आहे ते कंटिन्युअसली वाढता येते. CWIP कंटिन्युअसली वाढत आहे, चांगली गोष्ट आहे. ROC 15%. ठीक आहे. त्याच्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला आपण, इथे पब्लिककडे फक्त 7% आहे, बाकी मेजर जो आहे तो स्ट्रॉंग हँड्सकडेच आहे. एकंदरीत आहे मार्केट बुलिश दिसतंय. आणि अशा प्रकारे आपण स्टॉक्सचं ॲनालिसिस करतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. थँक्यू.